नमस्कार, मी डॉक्टर वैभव अजमेरे, लिव्हर व पोट विकार तज्ज्ञ। आज आपण लिव्हर क्लिनिक सुरभी हॉस्पिटल अहमदनगर यामार्फत जाणून घेणार आहोत ॲक्यूट हिपॅटायटिसबद्दल, म्हणजेच अचानक होणारी कावीळाबद्दल। तर अचानक होणारी कावीळ हे रुग्ण आपल्याकडं काय लक्षणं घेऊन येतात? तर सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ते येऊन म्हणतात की डॉक्टर साहेब, आमचे डोळे पिवळे झालेत, लघवी पिवळी व्हायला लागलीत, ताप येतोय, मळमळ उलट्या होत आहेत, भूक कमी झाली आहे, पोटाला उजव्या बाजूला दुखायला लागलं आहे, अपचन होणे, जुलाब होणे, असे विविध लक्षणं या पेशंटमध्ये दिसून येऊ शकतात। त्याचे मुख्य कारणं काय, कशामुळं हे कावीळ होतात? तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते व्हायरसेस, हिपॅटिक व्हायरसेस। त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा व्हायरस आहे ते हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई। हे दोन्ही व्हायरस अशुद्ध पाणी व जेवण केल्याने होऊ शकतात। दुसरं महत्त्वाचं व्हायरस आहे ते हिपॅटायटिस बी। हिपॅटायटिस बी हे व्हायरस रक्ताद्वारे होतात। दुसरं कारण म्हणजे असुरक्षित यौन संबंधित होऊ शकतात किंवा आईकडनं मुलाला देखील हिपॅटायटिस बी हे होऊ शकतं। दुसरं महत्त्वाचं कारण कावीळ होण्याचं आहे ते आहे अल्कोहोल। अल्कोहोल सेवनाने, दारू सेवनाने पण कावीळ होऊ शकतं, ते ॲक्यूट प्रेझेंटेशन आपल्याकडं येऊ शकतात। तिसरं महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे ड्रग्स, औषधामध्ये बघण्यात आलं की सर्वात महत्त्वाचं औषध आहे ते TBचे मेडिसिन्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, शुगरचे मेडिसिन्स आहेत व बरेच औषधांमुळं देखील कावीळ होऊ शकतो। म्हणून डॉक्टरांना आपण डिटेलमध्ये मागच्या 2 आठवड्यात कोणकोणते औषधं घेतलेत ते सांगणं फार महत्त्वाचं असतं, कारण या औषधांमुळं देखील कावीळ होऊ शकतो। चौथं महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे विल्सन्स डिसीज, ज्याच्यात देखील ॲक्यूट हिपॅटायटिस हे होऊ शकतं। जनरली हे लहान पोरांमध्ये दिसतं, पण ॲडल्ट्समध्ये पण विल्सन्स डिसीजमुळं कावीळ होऊ शकतं। दुसरं कारण जे रेअरली आपल्याला दिसतात ते आहे प्रेग्नन्सीमध्ये, ज्याच्यात हेल्प सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, ॲक्यूट फॅटी लिव्हर ऑफ प्रेग्नन्सी हे आजार आहे, ज्याच्यात देखील कावीळ हे लक्षणं आपल्याला दिसू शकतात। दुसरं रेअर कॉज आहे ते लिव्हर अपसेस, लिव्हरमध्ये पू झाल्यामुळं देखील कावीळ हे होऊ शकतं। अजून कारणं बघण्यात आले की असे बरेच कारणं आहेत ज्याच्यामुळं होऊ शकते। एक दुसरं कारण ज्याला ॲक्यूट हिपॅटायटिसमध्ये तर पकडता येणार नाही, पण कावीळ अचानकद्वारे होऊ शकतात, ते आहे जे आहे पित्ताशयाच्या खड्यामुळं। पित्ताशयाचा खडा जर पित्ताशयाच्या नळकीला ब्लॉक केलं तर या रुग्णांमध्ये देखील अचानक कावीळ येऊ शकते, पण त्याला आपल्याला ॲक्यूट हिपॅटायटिसमध्ये नाही पकडता येणार, त्याला आपल्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस नावाचं आजार आहे त्याच्यात त्याला पकडावं लागतं। तर या रुग्णांमध्ये आपल्याला आता पुढं आपण जाणून घेऊया की काय काय टेस्ट केल्या पाहिजे। सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, ज्यालाच आपण LFT म्हणतो। LFTमध्ये बरेच घटक असतात। सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो आहे सिरम बिलिरुबिन लेवल। सिरम बिलिरुबिन लेवल दर्शवतं की या रुग्णांमध्ये काविळेचं प्रमाण किती आहे। तर या लोकांमध्ये 3 पासून 30-40 पर्यंत देखील काविळाचं प्रमाण असू शकतं। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या लेवलवर घाबरून जायचं कारण नाही, कारण किती जरी लिव्हर बिलिरुबिन वाढलेला असला तरी त्याच्यावरनं लिव्हर सिव्हिअरिटी कळत नाही। तर लिव्हर सिव्हिअरिटी ही कळते ती आहे लिव्हर एन्झाईम्स व PTINR या 2 टेस्टवर। तर ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। दुसरं महत्त्वाचं घटक जे LFTचं आहे ते आहे लिव्हर एन्झाईम्स, ज्यालाच SGOT व SGPT असं म्हणतात व त्याला ALT किंवा AST देखील आपण म्हणतो। नॉर्मली याचं प्रमाण शरीरात 30 ते 40 पर्यंत असतं। तर या व्हायरल हिपॅटायटिसमध्ये हे जे लेवल्स आहेत हे हजारांमध्ये जाऊ शकतात। तर हे लिव्हर एन्झाईम्स का वाढतात? तर लिव्हरच्या पेश्या या व्हायरसेसनी नष्ट झाल्यामुळं या लेवल्स आपल्या रक्तामध्ये वाढून दिसू शकतात। तिसरं महत्त्वाचं घटक LFTचं आहे ते आहे सिरम अल्ब्युमिन लेवल्स। सिरम अल्ब्युमिन लेवल्स ही लिव्हरची ताकद किती आहे ते दर्शवतं। जनरली सिरम अल्ब्युमिन लेवल जर कमी असेल ते जनरली इंडिकेट करतं की या रुग्णांमध्ये लिव्हर आजार हा क्रोनिक असावा, बऱ्याच दिवसांपासून असावा व आत्ता काहीतरी ॲक्यूट इन्सल्ट झालं म्हणून ते पेशंटांना कावीळ झालं व ते आपल्याकडं आले। दुसरी महत्त्वाची टेस्ट जी आपण या लोकांमध्ये करतो ती आहे PTINR नावाची। हे आपलं कोॲग्युलेशन फॅक्टर जे आहेत, जे लिव्हर आपल्या
शरीरामध्ये काही कोॲग्युलेट्स फॅक्टर्स बनवतो ज्याच्यामुळं रक्त गोठतं, ते या टेस्टमधनं आपल्याला कळतं. नॉर्मली हे INR जे असतं ते 1 ते 1.2 पर्यंत असतं. जेव्हा हे INR वाढत जातं 1.5, 2, 2.5 जसं जसं वाढत जातं तसं तसं लिव्हरची सिव्हिरिटी आपल्याला लक्षात येते. म्हणून आम्ही वारंवार या रुग्णांमध्ये LFT व INR या 2 टेस्ट करत असतो व लिव्हर सिव्हिरिटी किती आहे ते बघण्यासाठी व लिव्हरमध्ये इम्प्रूव्हमेंट होती का नाही होते ते या 2 गोष्टींमुळे आम्हाला लक्षात येते. तिसरी महत्त्वाची टेस्ट जी आपण करतो ज्याला आपण IgM फॉर हिपॅटायटिस A आणि हिपॅटायटिस E ही टेस्ट करतो. याच्यामुळं आपल्याला कळतं की लिव्हरला डॅमेज झालं कोणत्या व्हायरसमुळं, हिपॅटायटिस A मुळे झालं आहे किंवा हिपॅटायटिस E मुळे झालं आहे ते आपल्याला या टेस्टमधनं कळून येतं. चौथी महत्त्वाची टेस्ट जी आपण करतो ती आहे हिपॅटायटिस B साठी, ज्याला आपण म्हणतो HBsAg, हिपॅटायटिस B सरफेस अँटीजन. या टेस्टनी केल्यानंतर आपल्याला कळतं की पेशंटला हिपॅटायटिस B मुळे कावीळ झाली आहे का. पाचवी सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे ती आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी आपण कशासाठी करतो तर लिव्हर किती डॅमेज झाला आहे, पोटात पाणी झालं आहे का, लिव्हरमध्ये पस झालं आहे का, पित्ताशयाच्या खड्यामुळं तर कावीळ नाही आहे ना, हे आपल्याला सोनोग्राफीमुळं कळून येतं. अशा बऱ्याच टेस्ट आहेत जे आपण याच्यात करतो. गरज पडल्यास काही पेशंटमध्ये आपल्याला CT स्कॅन देखील करावं लागतं, पण ते आपण रेअरली करतो. आता आपण जाणून घेऊया की या रुग्णांमध्ये ट्रीटमेंट काय करावे. तर बऱ्याच पेशंटमध्ये अर्ली स्टेजमध्ये मळमळ, उलट्या, ताप हे बरंच सिव्हिअर असतं, तर अशा रुग्णांना आपल्याला ॲडमिट करून घ्यावं लागतं. पण काही पेशंट जे असतात ज्यांच्यात सौम्य सिम्पटम्स असतात, ज्यामध्ये काही लक्षणं नसतात, फक्त LFT टेस्टमध्ये बिलिरुबिन वाढलेलं असतं, अशा रुग्णांना आपण OPD बेसिसवर देखील ट्रीटमेंट देऊ शकतो. जनरली ॲडमिट पेशंट्समध्ये आपण इनिशियल काळांमध्ये सलाईन लावतो, IV फ्लुइड्स देतो. तर या देण्यामागचं कारण एवढंच की पेशंटना मळमळ उलटे असते, ओरल इंटेक कमी असतो, म्हणून आपल्याला सलाईन द्यायची गरज पडते. पण जेव्हा पेशंटला मळमळ उलटी नसते, तो जेवण तोंडाने चांगलं करू शकतो, या स्टेजमध्ये सलाईन द्यायचं काही कारण नाही. तोंडाने जेवढ्या लवकर पेशंट घेईल तेवढ्या लवकर पेशंटची इम्प्रूव्हमेंट होते. एकदा की पेशंट तोंडाने जेवायला लागलं, त्याला भूक लागायला लागली, हा इनडायरेक्ट एव्हिडन्स असतो की पेशंट आता बरा व्हायला लागला आहे व त्याची कावीळ हळूहळू आता कमी होणार आहेत. काही मेडिसिन्स देखील आपण याच्यात यूज करतो, जसे सॅम आहे, UDCA आहे व बरेच व्हिटॅमिन K आहे. असे बरेच मेडिसिन्स आपण या लोकांमध्ये देतो. सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट जर तुम्ही मला विचाराल या रुग्णांमध्ये तर ते आहे डाएट, जेवण. जेवण करणं फार महत्त्वाचं आहे. पेशंटला ॲडिक्वेट कॅलरीज व प्रोटीन मिळलं तर पेशंट लवकर बरा होऊ शकतो. मी म्हणाल की 50% काम हे जेवण करतं व 50% काम हे मेडिसिन्स करतं. म्हणून लक्षात ठेवा की डाएट फार महत्त्वाचं आहे या रुग्णांमध्ये पेशंट बरा होण्यासाठी. पुरुषांमध्ये 2400 कॅलरीज पर डे भेटलेच पाहिजे, स्त्रियांमध्ये 1700 ते 1800 कॅलरीज गेलेच पाहिजे, तरच आपल्या रुग्णांना ॲडिक्वेट एनर्जी भेटणार आहेत व ते लवकर इम्प्रूव्ह होतील. प्रोटीन्स देखील 1 to 1.5 ग्राम्स पर डेपर्यंत गेलेच पाहिजे. जर आपण पेशंटला रिस्ट्रिक्शन घातले तर हे पेशंटना ॲडिक्वेट कॅलरीज जाणार नाही व ते लवकर सुधारणार नाही, याची आपल्याला भान ठेवला पाहिजे. समाजामध्ये काविळाबद्दल बरेच समज व गैरसमज आहे व यामुळं आपण पेशंट्सवर बरेच प्रतिबंध लावतो व याच्यामुळं पेशंटला हानी जास्त होते फायद्यापेक्षा. त्यातलं सर्वात महत्त्वाचे गैरसमज म्हणजेच पेशंटला तुपट व तेलकट द्यायचं नाही. मी मान्य करतो की इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा पेशंटला मळमळ उलट्या असते तेव्हा तुपट तेलकट खाल्ल्याने मळमळ अजून वाढते व त्याला वांत्या होतात. पण जेव्हा पेशंटला मळमळ उलट्या नसते तेव्हा त्यांनी आपलं रूटीन जेवण जे घरी आपण रुटीनली बनवतो ते सर्व खाल्लेलं चालणार आहे. आपण जर रिस्ट्रिक्शन्स पेशंट्सवर टाकलेत तर त्याचे कॅलरी इंटेक कमी होईल व त्याला जास्त हानी होणार आहे. दुसरं गैरसमज असं की हळद द्यायची नाही. हळदाने कावीळ होत नाही. हळदाने कावीळ होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. हळद खाल्ल्याने कावीळ होणार नाही. हळद हे इम्युन बूस्टर असतं, म्हणून हे रिस्ट्रिक्ट करणं गरजेचं नाही. दुसरं गैरसमज समाजात आहे की अंडं द्यायचं नाही. अंड्यामध्ये बरेच प्रोटीन्स असतात
व ते दिल्याने पेशंटची सुधार होऊ शकते. मी असं सांगत नाही की शाकाहारी लोकांनी अंडी खावीत, पण जे अंडी खातात त्यांनी ते चालू ठेवली तरी चालणार आहेत, कारण ते ॲडिक्वेट लिव्हरच्या पेशंटमध्ये प्रोटीन्स देणार आहेत व त्याच्यामुळं लिव्हरची ताकद ॲडिक्वेट राहणार आहेत. व आपण थोडक्यात आता हे सगळं ॲक्यूट हिपॅटायटिस किंवा अचानक होणारी कावीळ याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहेत. व आपली जर या संबंधी काही शंका असली तर आपण या खालील नंबरमध्ये मला मेसेज किंवा व्हॉट्सअप करावं, किंवा जर मला येऊन भेटायचं असेल तर सुरभी हॉस्पिटल, गुलमोहर रोड, अहमदनगर इथं तुम्ही मला येऊन भेटलात तरी चालणार आहेत. धन्यवाद.